श्रीराम जय जय राम। गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवितात। एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता। त्याची एक वस्तू आत पडली होती। ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला। त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील। तरी पण तो ऐकेना। एवढ्यात त्याचा बाप तिथे आला। त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना। मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले। आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का? नाही ना। तर मग गुरु तरी काय करीत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते। म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो। आपण तेही न ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो। आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो। आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर, तरी सुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते। गुरुने सांगितले लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीस लागतो आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते। सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानित असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते। म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो। तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे। तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल। गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो। भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही। ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो। भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो। असे भक्तच संतपदाला पोहोचतात। एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे। त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी आला पाहिजे। संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात। सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देश काल मानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत। श्रीराम जय जय राम। श्रीमनाचे श्लोक 59। निरूपण। मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी। मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला। अरे मना, तू रामाच्या स्वरूपाविषयी कितीही कल्पना केलीस तरी तुला रामाची भेट होणार नाही, कारण रामाचे स्वरूप कल्पनातीत आहे, तुझ्या कल्पनेच्या बाहेर आहे। याउलट तू कल्पनेच्या आहारी गेलास तर फक्त दुःख तुझ्या पदरी येईल। जेव्हा आपण एखादे कर्म करतो
तेव्हा आपल्याला एखादे कर्म करण्याची इच्छा, वासना निर्माण होते. इच्छा वासनेचे सूक्ष्म स्वरूप म्हणजे कल्पना आहे. ती कल्पना सतत माणसाच्या मनात राहते. कल्पनेनेच माणूस हालचाल करतो. माणूस मेल्यावर सुद्धा वासना रूपाने ती देहाच्या बाहेर पडते. तीच सुख, दुःख आणि मोक्षाला कारण ठरते. आपण जे विचार करतो, आचरण करतो, आपली वाणी आपण बोलतो, ह्या सर्व गोष्टी कल्पनेनेच होतात. एका कल्पनेतून दुसरी कल्पना निर्माण होते. कल्पनेचा विस्तार वाढत जातो. कल्पनेनेच मायेच्या बंधनात आपण अडकतो, तर कल्पनेनेच माया निवारण होते व ब्रह्मप्राप्ती होते. मी आणि अंतरात्मा वेगळे आहोत हे द्वैत ही कल्पनाच निर्माण करते. कल्पना सर्वत्र असते. आत, बाहेर, मागे, पुढे सर्वत्र कल्पनाच असते. सर्व दृश्य सृष्टी, सर्व जीव प्राणी, स्थूल सूक्ष्म, कारण महाकारण, देह या सर्व कल्पनाच आहेत. ही अष्टधा प्रकृती, ज्ञान, अज्ञान, बद्ध, मुमुक्षु, साधक या सर्व कल्पनाच आहेत. सगळ्या सृष्टीत जरी त्या आत्माराम अंशरूपाने आहे, तरी त्या आत्मारामाच्या भेटीला अडथळा आणते ती कल्पना. कारण आपण विषयाच्या कल्पनेत गुंतून जातो, त्यामुळे रामाची भेट होत नाही. राम दूरच राहतो आणि रामाविषयी प्रेमही निर्माण होत नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. अनुभव भाग 1. आपल्या सद्गुरूंनी आपल्या सर्वांना जो गुरुमंत्र जप करण्यास सांगितला आहे, तो अगदी न चुकता रोजच्या रोज करावा. जे कोणी आपल्या सद्गुरूंनी दिलेले नाम किंवा आपल्या आवडत्या देवदेवतेचे नाम जप करत असेल, त्यांना हा लेख लाख मोलाचा आहे. ती एक 55 वर्षीय स्त्री. तिला एक लग्नाला आलेली एक मुलगी आणि कॉलेजात जाणारा एक मुलगा. छान चौकोनी कुटुंब होते. कोरोना काळात नवरा गेला आणि हे तिघेच राहू लागले. तेव्हा तिची आईही तिला सोबत म्हणून येऊन राहू लागली होती. तसा तिचा गोंदावल्याचा अनुग्रह 45व्या वर्षी झाला होता. नवऱ्यानेही नंतर घेतला. राहता राहिले मुलगा मुलगी. तेही जरा मोठे झाल्यावर त्यांनाही महाराजांनी आपले म्हटले होते. घरात रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाली की रामरक्षा, रामपाठ, रामहृदय, विष्णू सहस्त्रनाम म्हणून, नंतर कान्होबाला, रामरायाला, महाराजांना दूध देऊन आरती केली जायची. मुलांनाही ही सवय लागली होती. रोज 1 तास सगळे आपापल्या वेळेनुसार जपाला बसायचे आणि रात्री एकत्रित नाम संकीर्तन करायचे. हा रोजचाच परिपाठ होता. पण नवरा गेल्यावर तिचे नाम जरा जास्तच उत्कटतेने होऊ लागले होते. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी नुसते फॅन साफ करताना स्टुलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत झाल्याने तिला कालच ज्युपिटर हॉस्पिटलला ICUमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. नाकातोंडात नळ्या घालण्यात आल्या होत्या. डॉक्टर मिनिटाला पल्स चेक करत होते. एकीकडे मॉनिटर, EKG मशीन ची टिकटिक ऐकू येत होती. एकूणच भयावह वातावरण झाले होते. आई ग, डोक्यातली कळ सहन होत नाहीये. ती दोन्ही हातांनी डोकं दाबून धरत कणत होती. सलाईनमधून पेनकिलर देऊनही कळा थांबत नव्हत्या. आई तिला शांत करत होती. बाळ, नाम घ्यायला सांगितले आहे ना महाराजांनी. मनातल्या मनात नाम चालू ठेव बरं. काही होणार नाही तुला. महाराज आहेत पाठीशी. हे बघ,
तुला महाराजांचा अंगारा लावते आणि तोंड उघड बघू जरा. हे समाधीचं तीर्थ आणलं आहे ते देते. डायबेटीस असल्याने मेंदूतला रक्तस्राव थांबत नव्हता आणि त्यामुळे मेंदूला सूज आलेली होती. 2 डॉक्टर, एक नर्सची टीम तिच्या भोवती थांबली होती. त्यांनी तिच्या आईला बाहेर थांबायला सांगितले होते आणि तिची मुलगा ही बाहेर उभे होते. काय बरे आई म्हणत होती, श्रीराम जय राम जय जय राम महाराज. आणि डोक्यात एकच जीवघेणी कळ उठली. भोवळ डोळ्यापुढे अंधार दाटला. मशीनवरची टिकटिक एक सलग येऊ लागली आणि झालं. डॉक्टरांची पळापळ सुरू झाली. सिस्टर, वॉर्ड बॉय, कीप ओटी रेडी, चेक BP फर्स्ट. पहिल्या रक्तपेढीतून B पॉझिटिव्ह रक्ताच्या 6 बॉटल्स लगेच मागवून घ्या. स्ट्रेचर आणा ताबडतोब. त्यांनी लगोलग ऑपरेशनचा निर्णय घेतला. 4 तास ऑपरेशन चालले. ऑपरेशन थिएटर बाहेर तिची आई, मुलगा, मुलगी तिघेही महाराजांचा धावा करत जप करत बसले होते. थोड्याच वेळात मुख्य डॉक्टर बाहेर आले. हे बघा, आम्ही आमच्या लेव्हलला प्रयत्न केलेत, पण प्रमाणाबाहेर रक्तस्राव होऊन ब्लड क्लॉटिंग झाल्याने आणि ब्लड शुगर लेवल लो झाल्याने शी इज नाऊ इन डीप अनकॉन्शियसनेस स्टेट. थोडक्यात तिचा मेंदू झोपी गेला आहे. हा पिरियड म्हटले तर 2 दिवसाचाही असू शकतो आणि म्हटले तर 3 महिनेही आणि म्हटले तर अनेक वर्षही जाऊ शकतात. दोघा मुलांवर जसे आभाळ कोसळले. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.